यार थंडीला. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर. काल ब्लॉग आला नाही कारण काल आम्ही दिवसभर लडाखमध्ये होतो. काल ॲक्च्युली एक प्रॉब्लेम झाला आणि त्या प्रॉब्लेममुळे आमचा पँगॉंग लेक, उमलिंगला पास आणि स्पिती व्हॅली हे 3 प्रोग्राम आमचे 3 प्लॅन आमचे कॅन्सल झाले आणि आम्ही आता लेहमधून डायरेक्ट निघालो मनालीसाठी. सो आम्ही आता सकाळी 5लाच निघालो आहे आणि आता वाजलेत सकाळचे 7:30. सो जवळजवळ 2.5 तास झाले आम्ही ड्राईव्ह करतो आहे आणि आम्ही आता तांगलांगला पासजवळ पोचलो आहे. सो आता मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला लेहपासून ते मनालीपर्यंतचा रूट दाखवणार आहे. लेहपासून मनालीला जायला 6 पासेस लागतात. त्यातला पहिला हा तांगलांगला पास आपल्याला लागलेला आहे आणि आताच आम्हाला फोनवर समजलं की बारालाच्या पासला खूप जास्त आईस स्नोफॉल झालेला आहे आणि खूप जास्त आईस आहे रस्त्यावर. सो चला आता या ब्लॉगमध्ये मी ते 6च्या 6 पासेस तुम्हाला दाखवेन, प्लस अटल टनल पण मी दाखवेन. आणि आता आपण निघूया मनालीकडे आणि मनालीनंतर मग दिल्ली, चंदीगड, मध्य प्रदेश आणि मग घरी असा आमचा रूट असेल. सो आम्ही आता परतीच्या प्रवासाला लागलो आहे. चला आता जाऊया आपण तांगलांगला पासला. पहिले आपण तांगलांगला पास करू, नंतर मग बाकी जे 6 पासेस आहेत टोटल ते सगळे पासेस करू. तर गाइस तुम्हाला व्ह्यू दिसत असेल बर्फ की साइड में, बच्चे के दिल में तसं बर्फ की साइड में. जेवढं दिसायला छान आहे ना गाइस तेवढं थंड पण आहे. आणि तुमच्याशी बोलायला मला हेल्मेटची काच खोलायला लागते. हेल्मेटची काच खोलली की माझे नोस्ट्रिल्स ब्लॉक होतात आणि मग श्वास घ्यायला जमत नाही. त्यात ऑक्सिजन कमी आणि बोलताना दम पण लागतो आणि नोस्ट्रिल ब्लॉक झाल्यामुळे आवाज पण बदली होतो जरासा. हे बघा ते मध्ये मध्ये कसा बर्फ आहे, एक तर पूर्ण डोंगर पाहिजे बर्फाचा तो समोर आहे तसा. ये जो व्यू है, इस व्यू के चक्कर में बहुत बड़ा प्रॉब्लम सर पे ले लिया और अभी वो निपटा के जा रहे हैं घर सही सलामत. किती छान व्यू आहे ना गाईज. काय प्रॉब्लेम आहे ना मी तुम्हाला सांगेन, पण घरी गेल्यावर सांगेन, आता सांगून मतलब नाही. खूप थंडी आहे इथे आली आणि आम्ही 2 अँग्लोज घातलेत. मी मगाशी एक काढला, 3रा अँग्लोज काढला मी, ते जास्त टाईट झालेलं. आता सध्या 2 अँग्लोज आहेत, एक हा सेफ्टी ग्लोज आणि याच्या आतमध्ये वॉर्मर ग्लोज आहे. तांगलांगला पास चालू झाला आहे आणि मनाली आम्हाला इथून 375 किलोमीटर लांब आहे मनाली आणि आम्हाला मनालीला जायचं. आम्ही संध्याकाळपर्यंत पोहोचू मनालीला. आणि गाईज जो व्ह्यू आम्ही जोजिला पासमध्ये मिस केला तो व्ह्यू इथे आलेला आहे. ए बर्फ आहे खाली पण बर्फ आहे आणि इथे वाव असा व्ह्यू आम्हाला जोजिला पासला पाहिजे होता, पण आम्ही लेट झालो आणि तोपर्यंत बर्फ विरघळला होता. आणि इकडे सगळे बर्फाचे डोंगर आहेत आणि आम्ही आता बर्फाच्या डोंगरांमधून चाललो आहे. याच्या पुढे अजून बारालाच्या पासला अजून जास्त बर्फ आहे, तो पण तुम्हाला दाखवेन. आणि कोणाला जर बर्फ पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा, मी येताना बर्फ घेऊन येतो तुमच्याकडे. आणि कोणता बर्फ पाहिजे ते पण सांगा. आता मी तांगलांगला पासला आहे, तुम्हाला जर तांगलांगला पासचा बर्फ पाहिजे असेल तर तसं सांगा. बारालाच्या पासचा बर्फ पाहिजे असेल तर तसं सांगा. मनालीचा बर्फ पाहिजे असेल तर तसं सांगा. शिमलाचा बर्फ पाहिजे असेल तर तसं सांगा. मागे आम्ही चांगला पासला गेलेलो, पण तिकडे पण खूप बर्फ होता, पण आम्हाला व्हिडिओ घेता आली नाही कारण रात्र झालेली आणि थंडीने एवढी हालत खराब झालेली की कोणाची हिंमतच नव्हती व्हिडिओ घ्यायची. तिथे थांबून फोटो काढावेसे वाटतात, पण
हे फोटो काढायला हेल्मेट काढायला लागेल. हेल्मेट काढला ती थंडीने वाट लागेल. माझ्या नोस्ट्रिल्स पॅक झाल्या. आणि इकडे परत चिखलवाला रोड. अरे बापा, बर्फ बघू का रोड बघू? हो 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 हो. अजून आपल्याला बरेच 6 पासेस करायचे आहेत आणि 6 पासेसमध्ये त्याच्यापेक्षा वेगळा एक्सपिरियन्स येणार आहे. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तुम्हाला या ब्लॉगमध्ये सगळे पासेस दाखवेन मी. आणि कोणत्या पासमध्ये बघा सगळा बर्फ आहे खाली. तुम्हाला कोणत्या पासला जास्त चांगला व्ह्यू मिळाला, कोणत्या पासला जास्त मजा आली, हे तुम्ही कमेंट करून सांगा. हो, मज्जा आली ते तोडायला. कुठे गेलं रायडर पुढे? त्याच्यावरून गाडी स्लिप होईल आणि साईडला बॅरिकेड पण नाही आहे, त्यामुळे या साईडने गेलेलं बरं. अरे बाबा, तो पुरा बर्फ आहे. इथे जर गोळावाला आला ना, कोणता गोळावाला, त्याला फुल धंदा आहे, मेहनत कमी आहे. बहुत थंड आहे. या रस्त्यावर पूर्ण बर्फाची लेअर आहे. माहीत नाही कॅमेरामध्ये तुम्हाला दिसते की नाही, पण रस्त्यावर पूर्ण बर्फ आहे. हो हो, हाताची बोटं पूर्ण फ्रीज झालेली आहेत गाईज. सावकाश, काळजी करू नका. बोटांची मूवमेंट होत नाहीये. तर गाईज आता आम्ही पोचलो तांगलांगला टॉप, ज्याचा अल्टिट्यूड आहे 17,482 फूट. समुद्रसपाटीपासून ज्याची हाईट आहे. तांगलांगला टॉप, त्याचं नाव आहे ना, तांगलांगला. आणि तुम्हाला दुसरा एक ते दाखवतो बघा, तांगलांगला टॉपचा. तर मी रिवर्स झालो आहे. हा बाबा, तांगलांगला altitude 17,482 feet. You are passing through 12th highest pass of the world. So हा आहे तांगलांगला पास. आणि इथून व्ह्यू बघा. ते लोक बर्फात फोटो काढतात, बर्फ हातात घेऊन. हात बोटलेत. आम्ही आता पास खाली उतरतो मनालीच्या साईडला. मगाशी सगळे बर्फाचे डोंगर होते आणि आता असं वाटतंय रशियामधून राजस्थानला आलो. पूर्ण वाळवंटासारखं दिसतंय बघा. आणि इकडे सायकलिंग करतायत. पब्लिक सायकलिंग करतायत की सायकलवर आलेत कुठून? नाही बाबा, बाबा डोकरा यो. हात पूर्ण गोठलेत. पण व्ह्यू छान आहे. भले डोंगरावर झाडं नाही, ते डोंगर दिसायला छान दिसतात.
आणि इकडे काही पॉल्युशन अजिबात नाही आहे, खूप कमी आहे. आणि पँगॉंगला तर अजिबातच नव्हता, पण मला जायलाच नाही मिळालं. पुढच्या वर्षी परत एक लडाख ट्रिप असेल आणि पुढच्या वर्षी पँगॉंग, उमलिंगला, हानले, झंस्कार व्हॅली, स्पिती व्हॅली हे सगळं आम्ही कवर करू. रोड बघा किती लांबपर्यंत गेलेला आहे. आणि गाईज इथे याक दिसलेलं आता मला, याक 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 काय काय ते बोलूया, याक 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 लडाख. तिकडे टी शर्टवर छापलेलं असं याक याक लडाख. इकडे पुढे पण आहेत. बंजर धरती पे क्या खा रहे हो याको. बैलांसारखं जण, फक्त केस अंगावर फसवले. हा केसवाला बैल आहे. आणि आम्ही कुठे पोचलो, सोकार झील, सोकार लेकला. हा इथे जवळून दाखवतो तुम्हाला मी याक. याक हॅपी जर्नी बोल. सबस्क्राईब टू विक्रांत पाटील ब्लॉग्स. ओके गुड ओके. हां तो याक पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणार आहे. तुमच्यापैकी जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट सबस्क्राईब करून घ्या. आम्ही जातो आता पुढे. कुठे बर्फाचे भारी भारी डोंगर होते, कुठे वाळवंटात आणून जोडलं आहे. पण थंडीने रस्तेच ब्लॉक झालेत. सो आता आम्हाला लागले ऑफ रोड. आणि हा डोंगर बघा वेगळंच. आणि इकडे आर्मी कॅम्प मला फिरवून दाखवतो. चाल ठोकाठोकी थोडी खेळता. हे बघा हा डोंगर, या डोंगरांची साईज शेप कलरच वेगळा आहे. आणि मध्ये काय नदीसारखं आहे काय माहिती बाबा. पॉवरफुल मिक्स काय लिहिलं आहे आर्मीवाल्यांनी, पॉवरफुल मिक्स. आणि हा रोड बघा फुल ऑफ रोड. आणि माझी गाडी चालते वाकडी वाकडी. ए ए ए ए ए ए गिरा नहीं नहीं गिरेगा. कंट्रोल में है, विक्रांत पाटील की कंट्रोल में है गाडी. इकडे बर्फ आहे आणि इकडे बंजर आहे, इकडे रस्ता नाही आहे. पण ठीक आहे, आम्हाला हानले आमचं कॅन्सल झाला. आणि हानलेला पण असंच ऑफ रोड आहे, याच्यापेक्षा भारी ऑफ रोड आहे. हवा शाबाश गुड बॉय. 26 जानेवारीला सत्कार करतो थांब. शाल श्रीफळ आणि गुच्छ देतो तुला. हे उज्ज्वला पण धुलीन भरला. मैं धूल खाएगा तो तू भी धूल खाएगा. उज्ज्वल बघा दिसतो का, उज्ज्वल धुलीत दिसतोय. चलो या ऑफ रोडमध्ये जास्त वेळ बोलणार नाही, कॅमेरा चालू ठेवता येणार नाही. कॅमेरा बंद केलेला बरा. आणि काच बंद, समोरून थार आली, थार पण काय ऐकणार नाही. बाय बाय.
गाईज आता आम्ही पोचलो लाचुंगला. तू तो पूरा व्हाइट बंदर हो गया रे. वैसे कैमरा लेंस साफ कर. अरे जय महाराष्ट्र. तर गाईज आता आपण जस्ट क्रॉस केला लाचुंगला पास. आधी तांगलांगला पास केला, नंतर पांगला आलो, मग लाचुंगला पास आणि आता सरचूला जाऊ. सरचूला आपण जेवण वगैरे करू, काहीतरी खाऊन घेऊ आणि मग सरळ निघू मनालीकडे. आता तुम्ही जो रोड बघताय हा लेह टू मनालीचा रोड आपण ट्रॅव्हल करतोय. पूर्ण रस्त्याचं काम चालू आहे. जेव्हापासून तांगलांगला पास क्रॉस केला आणि खाली उतरलो, तांगलांगला पास खाली उतरल्यानंतर पासून जो ऑफरोड चालू झाला आहे हा कंटिन्यू ऑफरोडच आहे. आणि एवढी धूळ उडली आहे ना गाईज, एवढी धूळ की मी तुम्हाला पोचल्यावर दाखवेन माझा अवतार काय झाला आहे. पोचायला पण ते बघा तिकडे रोड दिसत आहेत, तिथपर्यंत जायचं आपल्याला. आयाव डोंगर खोदताना अख्खी मातीत, दगडच नाही, सगळी व्हाईट धूळ. हँडग्लोव्ज वगैरे बघा कसे व्हाईट झाले सगळे. कसे होते असे होते काळे, ते असे झाले व्हाईट. सो फायनली आम्ही त्या डोंगरावरून खाली उतरलो आणि मी तुम्हाला दाखवणार होतो माझ्या अंगावरची धूळ. येऊ जा, धूळ दाखव माझी. हे बघा, हा ब्लॅक कलरचा होता आणि मी काल रात्री गाडी धुतलेली. त्या धुतलेल्या गाडीचे हाल बघा. ही बॅग आणि ही बाईक बघा. कोणी बोलेल रात्री धुतलेली. स्वतः चहा नाश्ता वगैरे करतो आणि निघतो सरचूसाठी. सरचूला जाऊन आम्ही जेवणार आहोत. सरचूच्या मध्ये इथून आणि सरचूच्या मध्ये अजून एक पास लागेल. आम्ही आताच लाचुंगला पास क्रॉस केला, आता अजून एक पास आहे. हे पास हार्ड नाही येत, हेवी नाही येत, डिफिकल्ट नाही येत, फक्त रस्ता खूप खराब आहे. आणि बघा हे अशा गाड्या चालतात इथं, KGF सारखे. KGF चादर डायरेक्ट घरात, तशावाले गाड्या चालतात आणि खूप धूळ उडते. सो लवकरात लवकर आम्हाला मनालीला पोचायचं आहे. आज स्नोफॉल किंवा पाऊस नाही आहे, बरं आहे. धूळ आहे, चालेल. पाऊस आणि स्नोफॉलपेक्षा धूळ चालेल आम्हाला. सो चलो आता जातो आणि तुम्हाला मी हेल्मेटचे हाल दाखवतो बघा. हेल्मेटचे थोडा माखला हेल्मेट. इथे धूळ बघा किती आहे. आता हेल्मेट वगैरे पुसून घेतो आणि जातो लाचुंगला पास क्रॉस करून, दुसरा पास क्रॉस करून सरचूला. तर गाईज आता आम्ही नाश्ता करून निघालो आणि पोचलो नकीला पास. याचा अल्टिट्यूड आहे 15,547 फूट समुद्र सपाटीपासून. हे दगडा रस्ता काही ढकलू का लागली काहीतरी असेल, मान्यता असेल यांची. पाच दगड असेल ना, हां 5 दगड रचली त्यांची काहीतरी मान्यता असेल. बाबो तू से रोड से तू किधर जाएगा, मैं किधर जाएगा. हलू ये बाबो इकडे बघा. आणि दुसरी आली. कुठे चालले रे मोठ्या गाड्या घेऊन. येवं तर मस्त पैकी बाईक व आराम के साथ नाही. आता बरं काला धरून निघते. आयो बाबा. छान सर्व डोंगरा. कुठे गेला. रोड खराब आहे.
काय सुंदर हवा सुटली आहे. त्याला कुठे शॉर्टकट भेटला. हे बाबा काही रस्ता आहे की नाही. येऊ का नको. क्या गोची आहे. चला आपण काय मेंढ्या. एक गेला का त्याच्या मागे सगळे जावतच आहे. ये बात. और इस तरह से मैं डोंगरी में सैर करता हुआ. ना बाईक वाले येतात बाबा. मज्जाच मज्जा आहे. उभं राहून जाऊ. खड्डे लागत नाही उभं राहिल्यावर. हे नको. नाइस. मजा आया गाइस. किधर गया रे. डोंगरान भासाक्षीला. नाही तर हाकमारला इको होईल. इको उदा 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 उदा. खरोखर काय बोलाव. खरोखर काय बोलाव. इकडे तर नाही गेला. बात परत चालला वाटत मन लेहला. मैं ये भी शॉर्टकट मारेगा. मेरे को मजा आया. रस्ता खराब है पण गाडी चालवायला मजा येते. हे डोंगर बघा गाईस तुम्ही. जास्त कॉर्नरला नाही जात. साईडमधूनच दाखवतो कारण रस्ता छोटा आहे. हा सिंगल लेनच आहे. गाडी तिथे नाही काही. आता ही कोकिळा दिसली मला. आल्यापासून इकडे कावळाच नाही दिसला. कावळेच नाहीच आहे तिथे. यांच्या पिंडाला कावळा कसा शिवत असेल काय माहीत. यांच्याकडे कावळेच नाही आहेत. ना कावळा दिसला ना चिमणी दिसली. इथे मग अशी चिमणीसारखे छोटे छोटे पक्षी होते जे की लाल कलर म्हणजे लाल आणि असं लाल कलर, गुलाबी कलर आणि कॉपर कलर या तीन शेडमध्ये पक्षी होते. काय माहिती कोणते होते. गाईज मी आतापर्यंतच्या पूर्ण राईडमधल्या सगळ्यात डेंजर वाटणाऱ्या रोडवर आहे मी. मला आतापर्यंत हा रोड सगळ्यात डेंजर वाटला. कारण इथे एक रोड एकदम छोटा आहे आणि साईडला डायरेक्ट दरी आहे. बाजूला काही सुरक्षासाठी काहीच नाही आहे. मी एकदम स्लो चाललो आहे. रोड एकदम छोटा आहे बघा. आता ही इवन गाडी आली आहे. ही आल्यावरून मला थांबायला लागेल बघा. केवढीशी जागा राहते. ए विमान आहे का हे दादा. तो चलो आम्ही चाललो आहे टुवर्ड्स सरचू. आणि हा रस्ता थोडासा मला भीती वाटते या रोडवर. कारण डेंजरच आहे रस्ता. एकदम छोटा आहे आणि बाजूला डायरेक्ट दरी आहे. ते बघा क्रेटा खाली उतरली बाईकवाला आल्यावर. पण सरचू 37 किलोमीटर. ओके पोचेंगे धीरे 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 धीरे. आणि टर्न पण असे आहेत एकदम ब्लाइंड टर्न. काही दिसत नाही समोरचं. तर गाईज आता आम्ही पुढे आलो आणि आम्ही पोचलो आता घाटा लूप्सला. हे घाटा लूप्स आहे. इथला हा डोंगरांचा व्ह्यू बघा. आणि याला घाटा लूप्स का बोलतात मी तुम्हाला दाखवतो बघा. रोड्स बघा कसे आहेत. हे बघा लूपमध्ये आहेत सगळे रोड. लूपमध्ये या लूप्समुळे त्याला घाटा लूप्स बोलतात. इकडून पूर्ण तिकडे जातात. पलवड पुढे निघतो.
रोड बघा कसा एकदम एकदम लूप्समध्ये, लूप म्हणून याला घाटा लूप बोलतात. टाटा लूप्स. एकदम छोटा रस्ता आहे आणि एकदम लूप मध्ये आहे. सो गाईज आता इथे घाटा लूप्स संपलेला आहे आणि इथे डिटेल लिहिलेली आहे. घाटा लूप्स एंड टोटल 21 लूप्स, अल्टिट्यूड 4201 मीटर, म्हणजे किती 13,780 फीट. 21 लूप आहेत या रोडला गाईज. 21 लूप आहेत. ठीक आहे. बरंच काला धूर. मच्छर चावत असतील यांना, मच्छर. आणि ते साईडला बघा नदीचा किती छान व्ह्यू आहे. हे पण दाखवतो तुम्हाला. बघा किती छान व्ह्यू आहे नदीचा. आणि या घाटा लूपचे 21 लूप क्रॉस करून आपण आलेलो आहोत. 21 लूप क्रॉस केल्यानंतर हा व्ह्यू बघायला मिळतो आणि तुम्हाला घर बसल्या. सो ब्लॉगला एक लाईक नक्की करा. आम्ही आता चाललोय मनालीकडे. हा मनालीचा रोड आहे. नदी बघा, नदीने आज सगळा हे खेचलाय, अटेन्शन खेचलाय नदीने. कारण डोंगरांपेक्षा ही नदी छान दिसते. जाताच माझ्या गाडीतून पेट्रोल काढला आणि कॅप्टनच्या गाडीत टाकत घेतलाय. आणि आमच्या लडाखचा कॅप्टनचा लडाख कॅरियर तुटलेला आहे. हे बघा, उशी बरोबर घेऊन फिरते भाई आमचा सुयोग. चला आता निघूया सरचीवरून डायरेक्ट बारालाचा. 30-40 किलोमीटर. बारालाचा चालता मी करेल. मी जा तुम्ही वरून पायी जाऊ. हो सर की यार मनाली बोल. 178 बारालाचा. कबरा मनाली तुझ्या. ए बारालाच्याला फोटो नाही काढायचा माहित. पण बारालाच्याला फोटो नाही काढायचा. डायरेक्ट मनालीला जायचं. मग चला पुढे आपला ठरलेला मनालीला भेटा. तर गाईज आता आम्ही निघालो मनालीकडे. मागे चेकपोस्ट होता. चेकपोस्टवर एंट्री वगैरे केली आणि आम्ही सरळ निघालो तो मनालीकडे. आणि मनालीकडे जाताना मनालीचा बर्फ तुम्हाला दिसत असेल. हां, ये बर्फीले पहाड. कधीपासून ते मातीचे डोंगर बघून कंटाळलो मी. फक्त घाटा लूप्सला मजा आली मला, घाटा लूप्समध्ये. आणि आता हे बर्फीले पहाड. एक सिक्रेट सांगू गाईस तुम्हाला. हे बर्फीले पहाड जेवढे चांगले दिसतात ना, तेवढेच त्याच्यामध्ये गाडी चालवताना हात फ्रीज होतात. हो, एन्जॉय भाडे. आणि आमच्या कॅप्टन सुद्धा एक कॅन पडलेला आहे पेट्रोलचा. आता आम्ही आलो मनालीकडे. मनाली इथून जवळजवळ 70 किलोमीटर आहे. आणि इकडे हिरवे डोंगर दिसायला सुरुवात झाली आहे. नाही तर कधीपासून चॉकलेटी आणि सफेद आवडतात. सफेदचा काही टेन्शन नाही, पण चॉकलेटी नुसती कुत्र्या. इकडे बघा बकऱ्या. बकरी इथे बकरीच्या अंगावर पण केस आहेत बघा किती, थंडीमुळे. चला, हा आहे लेह मनाली हायवे. आम्ही दर्शा वगैरे गावं, दर्शा, जिस्पा, टिंगरी हे सगळे गावं करत आलो. आता आम्ही इथून जाऊ अटल टनलला. भेटूया डायरेक्ट अटल टनलला. ये
यार ठंडी लगेगा रे मेरा भाई। डेंजर बाबू वॉटर क्रॉसिंग। हा सगळा बर्फ विरघळलेला पाणी आणि त्याच्यामध्ये ऑफ रोड। सगळी रेती आहे आणि त्याच्यामध्ये पाणी। हो डेंजर। नाही शूज मध्ये पाणी नाही गेला। शूज मध्ये पाणी जर गेला तो ग्लेशियरचा विरघळलेला संपला, पाय डायरेक्ट गोठतील। बर्फाच्या डोंगरांच्या मध्ये आलो। चारी बाजूला बर्फाचे डोंगर आहेत आणि टेम्परेचर कमी झालं, आता ती थंडी जाणवायला लागली आहे। सो आम्हाला आता 12ला पास लागलेला आहे आणि इकडे चारी बाजूने बर्फाचेच डोंगर आहेत बघा। हो चारी बाजूने बर्फाचे डोंगर आहेत, त्यामुळे टेम्परेचर पण खूप कमी झालं आहे आणि ती बर्फाची भिंत बघा किती उंच आहे। त्यामुळे टेम्परेचर कमी झालं, आता आमची बोटं गोठलेत, तरी पण डबल हँडग्लोज आहेत। डबल हँडग्लोज असून पण बोटं गोठलेली आहेत, कारण टेम्परेचर खूपच खाली गेलं आहे। तिथे चारी बाजूने बर्फाचे डोंगर आहेत हे बघा। असा बर्फ पूर्ण खाली असतो, नंतर मग हा मधला रस्त्यापुरतीचा बर्फ कापतात आणि रस्ता मोकळा करून ठेवतात। आपण अजून आतमध्ये चाललोय, तिथं फक्त सुरुवात आहे, खरा बर्फ आतमध्ये आहे। गाईज इकडे ट्रॅफिक जाम झाली आहे आणि आम्ही कॉर्नरने गाड्या काढतोय, थोडं मुश्किल आहे गाड्या काढणं। आणि हा हँडल बार एक्सटेंड केलेला आहे, त्यामुळे या एक्सटेंडेड हँडल बारमुळे गाडी पास होत नाही आहे। दम लागला। त्या ट्रॅफिक मधून गाडी काढणं जरा जिकरीचं झालंय।
आणि हँडल बार एक्सटेंडेड लावला आहे त्याच्यामुळे जागा जास्त लागते आणि डन, जीत गया. नशीब इथे ऑक्सिजन लेवलचा काही प्रॉब्लेम नाही, नाहीतर मग एवढा दम लागला असता ना, कारण आताच दम लागला आहे. ऑक्सिजन लेवल कमी असता तर मग बापरे, बघायलाच नको. थांब ना राजा, माझे तो सांग तर थांब, तर थांब ना. एक मिनिट 2 मिनिट ब्रो. थँक्यू. तर गाईज, ज्या पासची वाट बघत होतो, नाही कुछ नाही आपको नाही तर वाटलं मला, ज्याची वाट मी झोजिला पासमध्ये बघत होतो ते मला 12 लाखामध्ये मिळाला हा व्ह्यू. सो तिकडे पण चारी बाजूने डोंगर आहेत आणि गाड्या निघाल्या. गाईज ही बघा, बर्फाची चादर. तो रस्ता कुठून आहे, तो पण खाली येतो आणि इकडे पूर्ण जाम झाला आहे. तो एक रस्ता आहे, तिथून सगळ्या 4 व्हीलर गेल्यात. हम लोग को उल्लू बनाया. तोच रोड नंतर इकडून येणार आहे बहुतेक. हो, आणि बर्फाची चादर किती छान वाटते. थोडी थंडी लागते, थोडी बोटं गोठतात, पण छान वाटतंय. चालतंय तेवढ्यासाठी एवढं चालतंय. गाडी मेहनत करून चालवायला लागते, चालतंय. ताकद लावायला लागते गाडी चालवताना, पण चालतंय. गाईज, ही क्लिप खास भक्ती पाटीलसाठी. त्या दिवशी मी व्हिडिओ कॉल केला तेव्हा मला काय बोलतो ती, आम्ही पण गेलेलो काश्मीरला. मग त्यात काय एवढं गुड्डू, तो अख्ख्या काश्मीरमध्ये जेवढा बर्फ बघितला नसेल ना तेवढा हा एका ठिकाणी आहे बघ. की कर रहा बे बेटा. दोन्ही साईडला बर्फ, मध्ये पाणी. या व्ह्यूची वाट बघत होतो मी झोजिला पासपासून. फायनली हा व्ह्यू मला भेटलेला आहे 12 लाखच्या पासमध्ये. 12 लाखाला पास आलो वाटतो पीकवर. हमारे दो ही मेंबर रुक गए हैं, हमको भी रुकना पड़ेगा. वन मोर पास अचीव्ड. 12 लाखाला बोलते. आम्ही स्पिती कॅन्सल केल्यानंतर आमचं वॉटर क्रॉसिंग्स कॅन्सल झालेल्या, पण तरी एक वॉटर क्रॉसिंग आम्हाला मिळाली. मज्जा आली. तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ बघायला कमेंट करून सांगा. अरे बाबू, ते ट्रकवाले ना एवढे सुसाट जाताना भीती वाटते. आमची 3 रायडर तिकडे पोचले. मी बाबा सावकाशच जातोय. नो भाई नो गडबड.
आरामात मस्तपैकी व्ह्यूची मजा घेत चाललो आहे. तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघता बघता व्ह्यूची मजा घ्या. आय होप तुम्ही मजा घेतच असणार. आणि तुम्हाला काय अजून एक आयडिया माझ्याकडे, तुम्हाला जे घरी बसून माझे ब्लॉग बघतात त्यांना लडाखला यायला जमलं नाही, त्यांना जर लडाखला यायचं असेल तर माझ्याकडे एक मस्त ऑप्शन आहे. एक VR घ्यायचा. व्ही आरमध्ये व्हिडिओ प्ले करायची आणि फ्रीज खोलून बसायचं. समोरून थंडी थंडी हवा आणि तुम्हाला हा व्ह्यू डायरेक्ट याच्यामध्ये दिसेल व्ही आरमधून. असं तुम्हाला असं फीलच होईल की तुम्हीच आलात म्हणून लडाखला. तसाच थंडावा आणि जे सगळं आता मी बघतोय सेम तसं तुम्हाला बघायला मिळेल. चला, ज्याच्याकडे कोणाकडे VR असेल ना, पटापट VR काढा, फ्रीजचा दरवाजा खोला आणि फ्रीज समोर बसा. भले मम्मी नंतर 2-4 ऐकवेल शब्द, पण ठीक आहे, मजा येईल. लडाखची मजा घर बसल्या भेटेल. ज्यांना घर बसल्या लडाखची मजा घ्यायची असेल त्यांनी पटापट मी सांगितलेली आयडिया करा. तर गाईज, बारालाच्या पासमधून उतरताना तुम्हाला पहिलंच हा सूरज ताल लागेल. हे बघा, गोठलेली नदी आहे, तलाव आहे, तलाव, सूरज ताल. हा आहे सूरज ताल. तो आम्ही पोचलो आता अटल टनलला. दीपक, वेलकम टू चंद्रा ब्रिज. हा चंद्रा ब्रिज आहे. चंद्रा ब्रिजवरून आतमध्ये गेलो तुम्हाला मी अटल टनल दाखवतो बघा. ॲक्च्युली आम्हाला पोचायला लेट झालं थोडंसं. आला अटल टनल. आपण आहोत आता अटल टनलमध्ये. अटल टनल काहीतरी 20 किलोमीटरचा आहे असं मी ऐकलंय. बघूया आता किती किलोमीटरचा आहे. हा आहे अटल टनलचा साऊथ पोर्टल आणि इथून अटल टनलचा साऊथ पोर्टल स्टार्ट होतो. अटल टनल 10 किलोमीटर आहे. मी मगाशी 20 बोललो, 10 किलोमीटर आहे. आणि हा रोहतांगला निघतो आता. इथून रोहतांग किती आहे? किती आहे सांग, किती? परत एकदा वन्स मोर. साऊथ पोर्टल आहे. चला आता जातो आम्ही आमच्या लोकेशनवर. तर गाईज, फायनली आम्ही मनालीला पोचलो. अटल टनल नंतर जवळच होता आमचं लोकेशन. सो सुमित दादा, गुलशन दादा आणि विनू रायडर आधीच आलेले. सो त्यांनी लोकेशन पाठवलं, आम्ही पटापट आलो. आणि थोडीशी ट्रॅफिक होती सॅटर्डे संडेमुळे. आणि कालचा ब्लॉग आला नाही आणि काल मी टाकला नाही कारण काल टाईम नाही भेटला. आणि मी विचार करतोय आता आमची रिटर्नची जर्नी स्टार्ट झाली आहे. मनालीला आम्ही पोचलो. आता मनालीवरून दिल्ली, दिल्लीवरून इंदोर आणि इंदोरवरून घरी, अशी आमची जर्नी असेल. सो बघू, जमलंच तर मी ब्लॉग करेन, नाहीतर मग डायरेक्ट घरी गेल्यावरच भेटू.